रामकृष्ण हरी. आज वसुबारस म्हणजेच गोवस्तू द्वादशी. गाई म्हणजे आई. संत तुकाराम महाराज म्हणतात, त्याच्या घरी गाय त्याच्या घरी विठ्ठलाचे पाय. गाई त्याच्या घरात असते, त्याच्या घरात साक्षात भगवंत वास करतो. वसुबारसेच्या अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात. ज्या वेळेला समुद्र मंथन झालं, त्यातून 14 रत्न बाहेर आले. त्या 14 रत्नांपैकी एक रत्न म्हणजे कामधेनू नावाची गाय. गोमातेचे वेगळेपण आज विज्ञान सुद्धा मान्य करतं. वनस्पती कार्बन डायऑक्साईड घेतात, ऑक्सिजन सोडतात. जीव ऑक्सिजन घेतात आणि कार्बन डायऑक्साईड सोडतात. पण या जगामध्ये गाई ही अशी आहे की जी ऑक्सिजनच घेते आणि ऑक्सिजनच सोडते. हे वेगळेपण आज विज्ञान सुद्धा मान्य करते. म्हणूनच आपल्यात कोणतंही शुभ कार्य असू द्या, सण असू द्या, सगळ्यात पहिला नैवेद्य आपण गाईला देतो. कारण गाई हे लक्ष्मीचं स्वरूप आहे. सुख, समृद्धी, समाधान जी देते ना, ती गाई आहे. म्हणून दिवाळीच्या पहिल्या दिवसाची सुरुवात गाई आणि वासराची पूजा करून केली जाते. रामकृष्ण हरी.